आपली स्ट्रेस मॅनेजमेंटची 5 लेक्चर्स आपण संपवलेत. आजचं हे 6वं लेक्चर आहे. मागच्या 5 लेक्चरमध्ये आपण स्ट्रेस म्हणजे काय बघितलं, त्याची ॲनाटॉमी फिजिओलॉजी काय ती बघितली, ॲनाटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली काय चेंजेस होतात, व्हॉट वी कॉल इट एज अ स्ट्रेस रिॲक्शन्स, त्या बघितल्या आपण. त्याच्यानंतर मग आपण त्याला जे पर्याय आहेत, जे नॉर्मली लोक पर्याय वापरतात ते बघितले आणि ते कसे खोटे आहेत किंवा ते कसे हे आहेत, फसवे आहेत, हेही आपण बघितलं. की नॉर्मल माणूस काय काय करतो, तर ते स्मोकिंग करतो, ड्रिंक्स घेतो फॉर एन्जॉईंग द सेक्स ऑल्सो, अँड देन द ट्रँक्विलायझर्स फॉर एनिथिंग, हेही आपण बघितलं. आणि हे सगळे कसे फसवे आहेत हे देखील आपण बघितलं. की दिस इज नॉट द रेमेडी, टू बी व्हेरी फ्रँक. दिलीप, स्टूल घेऊन ये. So this is not the actual remedy, but it is running away from the problem. The problem will not get solved. And then what is the solution for that? The solution is yoga. That's what we say like that. And we have proved also that how this stress is developed and how these psychosomatic diseases arises. It is because of the disturbance of Manomaya Kosha. That also we have seen. की मनोमय कोशाचं स्वास्थ्य बिघडल्यामुळे हाऊ इट गेट्स मॅनिफेस्टेड ऑन युअर फिजिकल बॉडी, दॅट ऑल्सो वी हॅव सीन. मी मुद्दामून एक पूर्ण 4-5 लेक्चर्सचा हे घेतोय. आणि नंतर मग तो मनोमय कोश बिघडल्यामुळे शरीरावर जे सायकोसोमॅटिक डिसीज दिसतात त्याच्यासाठी मग उपाय काय. तर शरीरासाठी आपल्याकडे ॲलोपॅथी आहे, पण तो रेमिडियल मेजर नाहीये, कारण नुसती तेवढं थांबून उपयोग नाहीये. तर तो ज्याचा सोर्स आहे, तो सोर्स म्हणजे मनोमय कोशात आहे. So you have to operate at Manomaya Kosha also, Pranamaya Kosha, Vijnanamaya Kosha, at all the levels of your existence, at all the sheets of your existence, you have to operate on that. And then only it will be an integrated approach or integrated personality. And then you will be called as a totally developed personality development. But still that, फक्त आपण अन्नमय कोशावर जर काम केलं तर उपयोग होणार नाही. तेही म्हणजे हे ट्रँक्विलायझर किंवा काही मेडिसिन घेऊन, कारण त्याचे परत साईड इफेक्ट्स आहेतच. तेही आपण बघितलं की याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत खरं सांगायचं तर. मग या सगळ्या याच्यासाठी काय उत्तम उपाय आहे, तर आपण बघितलं की या याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे योग आहे. कारण योग ऑपरेट्स ऑन ईच अँड एव्हरी लेवल ऑफ युअर एक्झिस्टन्स. आणि मग मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की अन्नमय कोशावर काय, तर आपण ढोबळमानाने सांगितलं तर अन्नमय कोशावर आपण आहार, विहार आणि निद्रा या 3 गोष्टींवर आपण हे काम करत असतो. कळलं की नाही. मग प्राणमय कोशावर आपण प्राणायामाच्या माध्यमातून, दीर्घ श्वसनाच्या माध्यमातून, आणि आपण काय करतो ऍक्च्युअली आसनान वगैरे मध्ये मागच्या वेळेला मी सांगितलं तसं की वी रिमूव्ह ऑल द ग्रॉस impurities which are there in nadis. See, again I am telling you, we are working on muscles, but muscles are indirectly working on the impurities in the nadis. म्हणजे थोडक्यात आपण मसलला आयसोटोन जेव्हा करतो, आयसोटोनिक मसल करतो, त्यावेळेला आपण प्राणमय कोशातल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या घालवतो. आणि कसं घालवतो तर आपण बघितलं, समत्वम योग उच्चते. आपण जी हे करतोय, आयसोटोनिक मसल करतोय, त्याच्यामध्येच तुमचं समत्व येतं. बिकॉज इट इज व्हेरी इझी टू फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग फार चांगलं होतं ते. दॅट इज द समत्व ऍट फिजिकल लेवल. आणि मग त्या ग्रॉस इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्यानंतर ज्या सटल इम्प्युरिटीज आहेत त्या आपण प्राणायामाने आपण घालवत असतो. नुसतं तेवढंच करत नाही, प्राणायामाने आपण अजून काय करतो तर त्या इम्प्युरिटीज तर घालवतो आणि आपला जो साठा आहे प्राणमय कोशाचा, प्राणिक एनर्जीचा जो रिझर्वायर आहे तोही आपण वाढवतो. अँड देअर बाय वी ऑपरेट ऑन प्राणमय कोशा, अँड देन वी ऑपरेट ऑन मनोमय कोशा. कारण तिथे सगळा जो प्रॉब्लेम आहे तो मनोमय कोशाच्या डिस्टर्बन्सवर आहे. मग त्याच्यासाठी मी मागच्या वेळेला सांगितलं तसं की इट इज अ हायर माइंड अँड लोअर माइंड. ही माइंड मेकअप ऑफ टू. लोअर माइंड रिलेट्स विथ द इमोशन्स, हायर माइंड रिलेट्स विथ द थिंकिंग. कळलं की नाही. मग इमोशनसाठी आपण बघितलं की इमोशनल डिस्टर्बन्स झाला तर कुठल्या तरी अशा शांत जागी गेलं तर आपण शांत होतो. एखादा रागावलेला माणूस देवळात वगैरे गेला किंवा याच्यात गेला, चर्चमध्ये गेला तर शांत होतो आपोआप. व्हाय? बिकॉज देअर आर वेव्स. त्या वेव्स तुमच्या मनोमय कोशाच्या वेव्सशी इंटरॅक्ट होतात. सी अल्टिमेटली व्हॉट डू यू मीन बाय मनोमय कोशावर, विज्ञानमय कोशावर, आनंदमय कोश, ऑल दीज आर द वेव्स. मनोमय कोशामध्ये तरंग निर्माण होतात. म्हणजे काय होतं तर मनोमय कोशामध्ये जेव्हा राग येतो तेव्हा रागाची तरंग निर्माण होतात. इट इज एव्हरीथिंग विल बी इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि म्हणून आपण म्हटलं तसं की हे दिस इज एव्हरीथिंग इज नाद ब्रह्म. नाद याचा अर्थ वेव्ह हॅव्हिंग सर्टन फ्रिक्वेन्सी. त्यामुळे रागाची सर्टन फ्रिक्वेन्सी असते, लोभाची सर्टन फ्रिक्वेन्सी असते,
असूयेची सर्टन फ्रिक्वेन्सी असते. या सगळ्या फ्रिक्वेन्सीचे या मनोमय कोशामध्ये तरंग उठतात आणि ते तरंग तुमच्या प्राणमय कोशावर दाबतात, कारण ते सटल आहे. आपण पंचकोशाची तुम्ही जर का हे करा, खूप डिटेलमध्ये घेतलाय मी पंचकोश तुमचं, त्या ह्याच्यात जर तुम्ही बघितलं असेल तर जेवढं सटल असेल तेवढं ते विस्तृत पण आहे आणि तेवढं ताकदवान पण आहे. आणि म्हणून प्राणमय कोशापेक्षा मनोमय कोश हा जास्त तगडा आहे. अन्नमय कोशापेक्षा प्राणमय कोश जास्त तगडा आहे, कारण तो सटल पण आहे आणि विस्तृत आहे. इट इज एक्सपान्सिव्ह ऍट द सेम टाइम इट इज सटल. बोथ द थिंग्स आर देअर. आणि त्यामुळे तो त्याच्यावर ऑपरेट करतोय. आणि म्हणून मग मनोमय कोशाच्या जो भावनिक भाग आहे, इमोशनल जो हे आहे, तो आपण कसा घालवतो, तर देवळात जातो, कथा कीर्तनाला जातो, किंवा म्युझिक असेल तर म्युझिक ऐकतो. ऑल दीज आर द थिंग्स. खेळ असेल, खेळ खेळतो की जेणेकरून शांत होतो. मग आपल्या हॉबीज या ज्या आहेत चांगल्या, या हॉबीजमुळे पण आपण हे करत असतो. किंवा सत्संग आहे, सत्संगाने सुद्धा फार चांगलं वाटतं, कारण की त्या माणसाचा जो जो संत असतो त्याचा जो मनोमय कोश आहे त्याची व्हायब्रेशन्स आपल्या ह्याच्यावर येतात. कळलं की नाही? आता आपण प्रचंड जर का घाणेरडे माणूस असू तर त्याच्यावर उलटा परिणाम हे सांगतो. आणि तो जर संत पदाला पोचलेला नसेल तर त्याच्यावर उलटा परिणाम होतो. आणि म्हणून एखादा साधा माणूस जर का दारूच्या गुत्त्यात गेला तर त्याचे विचार बदलतात, पण एखादा संत गेला तर त्या दारुडांचे विचार बदलतात. हा लक्ष, कारण कसं येतं का की कोण स्ट्रॉंग आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. शेवट वेव्स वेगवेगळ्या येणार आहेत, त्यातली जी स्ट्रॉंग आहे ती त्याला कापून टाकणार आहे. पण जर का दोन्ही वेव्स सारख्या असतील तर इट इज अ रेझोनन्स. आणि रेझोनन्स आपल्याला माहिती आहे की सेम वेव्हचा रेझोनन्स जेव्हा होतो तेव्हा त्याचा अँप्लिट्यूड वाढतो. कळलं की नाही? जेव्हा अँप्लिट्यूड वाढतो तेव्हा यू फील मच मोर बेटर. आणि म्हणून संत लोकांच्या जेव्हा संगतीत एखादा माणूस जातो ना त्यावेळेला तो ऑटोमॅटिक बदलतो, कारण त्या सगळ्या वेव्स असतात, त्याचा अँप्लिट्यूड वाढलेला असतो आणि सगळ्यांचेच सात्विक वेव्स तयार झालेल्या असतात. त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्या वेव्स खूप कमी पडतात आणि मग माणूस आपोआप बदलतो. आपल्याला काही सांगावं नाही लागत किंवा त्यांना तुम्हाला काही सांगायला नाही लागत, तर तुमचा आपोआप बदल होतो. त्याचं कारण असं असतं की त्यांच्या वेव्स तेवढ्या तगड्या आहेत आणि म्हणून ते होतं. म्हणून सत्संग हा एक मनोमय कोशाचा इमोशनल जो हे आहे त्याच्यासाठी चांगला आहे. मन इथे शांत होतं. मन अजून कुठे डिस्टर्ब असतं आपलं, तर मी आपल्याला सांगितलं 100 विचार आहेत मनामध्ये, ते कुठेही एकाशी एकाला जुळत नाहीये. एक विचार माझ्या घरचा आहे, दुसरा विचार ऑफिसचा आहे, तिसरा विचार अजून भलताच आहे आणि असे कॉन्स्टंट विचार चालू असतात. तर त्या मनाला कुठे हेच नाही पडत आहे, शांतताच मिळत नाहीये, रिलॅक्सेशनच नाही तिथे. मग अशा जे हायर माइंड ज्याला म्हणतो आपण, हायर माइंड इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर थिंकिंग अँड लोअर माइंड इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर इमोशन्स. आता ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे? मग आपल्याला 3 हे सांगितलंय. धारणा, ध्यान, समाधी नक्की काय करतं? धारणा, ध्यान, समाधी ऍक्च्युअली हे जे अनंत वेगवेगळे वेडेवाकडे विचार आहेत ना, ते पहिले धारणेमध्ये एका विषयावर येतं, एका विषयाचे अनंत विचार असतात. मग ध्यानामध्ये शिरल्यानंतर तो एकच विचार राहतो. आता मला तुम्ही सांगा की एकच विचार मनात असेल तर मला केवढी स्टॅबिलिटी आणि केवढं रिलॅक्सेशन मिळेल? सिंपल गोष्ट आहे ना. त्यामुळे अप्पर माइंड जो आहे तो अप्पर माइंड धारणा, ध्यान, समाधीमुळे तुम्ही हे करू शकता. हे 3 कोश केले आम्ही. वा, छान झालं. आता मी बाहेर पडलो. बाहेर पडलो का? बाहेर नाही पडत. जसं अन्नमय कोशावर मी आता मला सायकोसोमॅटिक डिसिजेसमुळे मी ग्रासलोय, मी त्याच्यावरती ॲलोपॅथीची ही दिली, सगळी दिली, मी बरा झालो. पण बरा होता का तुम्ही? नाही बरे होत. त्याचं कारण असं असतं की तुमचा अजून मनोमय कोश आहे तो हालतोच आहे की. थोडे दिवस बरं वाटेल तुम्हाला, परत मनोमय कोशाचं स्वास्थ्य बिघडलं की परत ते उपटणार आहे. एक्झॅक्टली इन ए सिमिलर वे हे 3ही कोश तुम्ही चांगले केले आणि शांत होता. आता मी मनोमय कोश जिथे सोर्स आहे ना त्यालाच मी ऑपरेट केला. आता संपला, आता काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम इथे सुटत नाही. प्रॉब्लेम खरा इथे सुरुवात होतो, कारण की तुम्ही तिथपुरतं झालं, तिथपुरतं तुम्ही गेलात. मी रागावलेला होतो, मी देवळात गेलो, सगळं शांत झालो, सगळं झालं. पण तो रागच यायला नाही पाहिजे. हे जे काम आहे ना, हे काम महत्वाचं आहे की नाही. मी आता तात्पुरतं माझा मनोमय कोश शांत केला किंवा धारण्याला बसलो, शांत झालं, मग ठीक आहे. पण पुढे जेव्हा मी परत येतो समाजामध्ये किंवा देवळातून परत येतो तेव्हा परत माझा मनोमय कोश डिस्टर्ब होण्याची शक्यता आहेच की. आत्तापुरता मी ऑपरेट केले तिन्ही कोश ऑपरेट केले. आता मी चांगला झालो, सगळं झालं. पण परत येणार नाही याची गॅरंटी कोणी द्यायची? याची गॅरंटी विज्ञानाने कोश देतो. त्याचं कारण असं असतं की युअर एक्स्ट्रीम लाईक्स अँड, कशामुळे मनोमय कोश डिस्टर्ब होतो? युअर एक्स्ट्रीम लाईक्स अँड डिसलाईक्स, युअर एक्स्ट्रीम डिझायर्स, राग, द्वेष,
या सगळ्यामुळे मनोमय कोश डिस्टर्ब होतो. बरं, हे सगळे का उत्पन्न होतात? इट इज बिकॉज ऑफ द अविद्या. आपण का मागे लागतो बाहेरच्या विश्वाच्या किंवा बाहेरच्या गोष्टी घेण्यासाठी? आपण का मागे लागतो? तर पहिले बेसिक अविद्या अशी आहे की बाहेरच्या वस्तूमध्ये आनंद आहे. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की एव्हरीबडी इज स्ट्रायव्हिंग फॉर हॅपीनेस. जगातला प्रत्येक माणूस हा आनंदासाठी झटत असतो. मी आता बोलतोय आनंदासाठीच बोलतोय, तुम्ही ऐकताय ते आनंदासाठीच ऐकताय. तुम्ही नीट जर विश्लेषण केलं तर एव्हरी पर्सन इन दिस युनिवर्स इज स्ट्रायव्हिंग फॉर हॅपीनेस. पण आमच्या अविद्येमुळे आम्ही पंच ज्ञानेंद्रियांना जे चांगलं वाटतं आम्हाला वाटतं की त्याच्यात आनंद आहे. बट दॅट इज नॉट एव्हर लास्टिंग हॅपीनेस, बिकॉज एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स इज मोमेंटरी. आणि ती मोमेंटरी जर असेल तर इट कॅनॉट गिव्ह इटर्नल हॅपीनेस. कारण ती स्वतःच इटर्नल नाही तर ती इटर्नल हॅपीनेस देईल कसा तुम्हाला? पहिला अविद्याचा प्रश्न. सो दॅट अनालिसिस हॅज टू गो अँड दॅट अनालिसिस पॉवर इज विथ विज्ञानमय कोश. इट इज नॉट विथ मनोमय कोश. मनोमय कोशाला भावना आहेत. मनोमय कोश डू नॉट हॅव एनी अनालिसिस पॉवर. कळलं की नाही? ते विज्ञानमय कोशाचं काम आहे. आणि मग विज्ञानमय कोशाचं काम आहे म्हणजे नक्की काय करायचं मग? तर प्रत्येक वेळेला तुमचा अवेअरनेस जर तुम्ही जागृत ठेवला तर हळूहळू तुमचा विज्ञानमय कोश काम करायला लागतो. की मला राग आला, मला का राग आला इथपासून सुरुवात होती. त्या राग आल्यामुळे नक्की कोणाचं नुकसान झालंय? स्टार्ट अनालायझिंग युअर सेल्फ की नक्की कोणाचं नुकसान झालंय. मला राग आला, समोरच्या माणसासाठी मला राग आलेला आहे. मला राग आला तर माझ्यातच बदल होणार आहे, माझंच ब्लड प्रेशर वाढणार आहे, त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाहीये. पण हे अनालिसिस आम्ही करत नाही. किंबहुना मी मागे सांगितलं तसं की आपण त्या रागाला सुद्धा आपल्या इगोमध्ये सांगतो. तुला माहित नाही माझा राग म्हणजे काय? एकदा सटकली ना, अरे तुझाच राग येतो, तो घाणेरडाच असणार आहे ना. पण नाही, आम्ही इतके अविद्येच्या पोटी असतो की आम्ही त्या रागाला सुद्धा आमच्या अहंकारात बांधतो आणि समोर सांगतो अभिमानाने, तुला कल्पना नाही माझा राग म्हणजे काय, माझी सटकली तर काय होईल सांगता येत नाही. काही नाही, तुझंच होणार आहे वाटोळ, त्याचं काही वाटोळ होणार नाहीये. पण हे लक्षातच घेत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही त्याचं अनालिसिस करत नाही. जिथपर्यंत आम्ही विज्ञानमय कोशाच्या लेवलवर अनालिसिस करत नाही तिथपर्यंत राग येणार. कारण रागाकडे अनालिसिस पॉवर नाहीये. त्यामुळे माझा कोणी इन्सल्ट केला तर मी खाडकन त्याचा मुस्कटात मारणार, हे मनोमय कोशाचं काम झालं. परंतु विज्ञानमय कोश जेव्हा असतो, आणि दॅट इज वाय ऍक्च्युअली शंकराचार्य हॅज गिव्हन ए व्हेरी ब्युटिफुल दिस थिंग, कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्नोति. टू डू और नॉट टू डू or to do in a different way is the freedom given to the human being. हा फ्रीडम आम्ही वापरत नाहीये. आणि हा फ्रीडम वापरायचा असेल तर तुमचा विज्ञानमय कोश जो आहे तो विज्ञानमय कोशच तगडा व्हायला पाहिजे. कारण त्याशिवाय तुम्ही काही करू नाही शकणार. बिकॉज यू हॅव गॉट द लिबर्टी टू ऍक्ट or to react or be neutral, whatever it may be. You have got that potential, you have got that faculty, but we don't use that faculty and we behave like an animal. Because the moment we stop and utilizing this faculty, you are like animals only. आहार निद्रा भयमैथुन आमच्या सामान्यमेतत् पशुभिः नराणां बुद्धिर्हि तेषाम् अधिको विशेषो बुद्धिर्विना पशुभिः समानः. बुद्धिर्विना, तुम्ही ती जर बुद्धी वापरली नाही तुम्ही पशुच आहात. आणि पशुसारखेच वागणार आहात तुम्ही. इन्स्टिंक्टिव्ह याच्यावर वागणार आहात तुम्ही. मग तुमच्यात आणि प्राण्यामध्ये फरक काय पडला? तुमच्या नाही पडलेला फरक. आणि म्हणून ही जी फॅकल्टी आहे आम्हाला दिलेली, याचा जेवढा तुम्ही उपयोग कराल तेवढा. आणि एकदा मी मागच्या वेळेस सांगितलं होतं पंचकोशाचं हे सांगताना की विज्ञानमय कोशामध्ये सत्सद विवेक बुद्धी आहे. विज्ञानमय कोशामध्ये सत काय, असत काय, चांगलं काय, वाईट काय हे पारखण्याची क्षमता विज्ञानमय कोशात आहे. फक्त तो तगडा पाहिजे. आम्ही कधीही त्याला व्यायाम देत नाही, कधीच देत नाही आम्ही त्याला व्यायाम. कारण खूप त्रास होतो ना अनालिसिस करायचं. त्यापेक्षा असं वाटतं त्याला राग आला ना मुस्कटात मला मोकळं जात. पण तू अनालाइज करत नाही कारण त्याला त्रास पडतो. दारुड्याला एकदा का दारूची नशा आली की खड्ड्यात गेलो, तो अनालाइज करतच नाही. तो भावनेच्या